पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी पाटील आणि त्यांच्या तपास पथकाने मुळेगाव क्रॉसरोड परिसरात 7 जानेवारी रोजी पहाटे तोंडास मास्क लावून फिरत असलेल्या संशयितास ताब्यात घेतले। त्याची कसून चौकशी केली असता त्याने MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या घरफोडीची कबुली दिली। राजकुमार पंडित विभूते असे या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचे नाव आहे। त्याच्या ताब्यातून 14.77 तोळे सोन्याचे आणि 89.53 तोळे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकाने सराईत गुन्हेगार राजकुमार पंडित विभूते यास ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात त्याने MIDC पोलीस ठाणे हद्दीत भारतीय दंडविधान कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल असल्याची कबुली दिली। या गुन्ह्यात अटक करून गुन्ह्यातील गेलेला माल हस्तगत करण्यासाठी त्याची पोलीस कोठडी रिमांड घेतली। त्याने गुन्ह्यातील सोन्या चांदीचे दागिने काढून दिले। 147.7 ग्रॅम म्हणजे 14.77 तोळे सोन्याचे आणि 89.53 तोळे चांदीचे दागिने असा सरकारी किमतीनुसार 4,88,300 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। ही कामगिरी पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील तसेच तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते, तात्यासाहेब पाटील, नेताजी गुंड, सायबर पोलीस स्टेशन कडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।